ऐतिहासिक महत्त्व, धार्मिक, सांस्कृतिक आणि साहित्य संदर्भ, कृषी क्षेत्राच्या दृष्टीने अग्रेसर, पर्यटनासाठी प्रसिद्ध आणि वेगळं भौगोलिक आकर्षण असलेला असा नाशिक लोकसभा मतदारसंघ महाराष्ट्रातील महत्त्वाच्या लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे। उत्तर महाराष्ट्रावर राजकीय अर्थाने वर्चस्व मिळवायचं असेल तर नाशिक ताब्यात असणं अत्यंत गरजेचं आहे। हे गणित सगळ्याच राजकीय पक्षांना तोंडपाठ आहे। त्यामुळे दरवेळी हा किल्ला सर करण्यासाठी प्रत्येक पक्ष कंबर कसून मैदानात उतरलेला असतो, आपल्याला सर्वांना माहीत आहे। पण राजकारण्यांना जसे या मतदारसंघाचं महत्त्व माहीत आहे तेवढंच या मतदारसंघातील मतदारही शून्य आहेत असं म्हणता येईल। कारण आजवर बहुतांश वेळा येथील मतदारांनी नवीन उमेदवार किंवा पक्षाची निवड केली आहे। पूर्वी हा मतदारसंघ काँग्रेसचा गड होता, पण 1977 नंतर त्यांना शिवसेनेकडून आव्हान मिळाल्याचं पाहायला मिळालं, तर काही काळ राष्ट्रवादीने या ठिकाणी झेंडा फडकवल्याचं दिसून आलं। पण डोळे बंद करून कोणत्याही एकाच पक्षाच्या किंवा एकाच नेत्याच्या मागे जाणं मात्र या ठिकाणच्या मतदारांनी कधीही स्वीकारलं नाही आणि त्यामुळेच या ठिकाणी सातत्याने बदल झालेले आपल्याला पाहायला मिळाले। केवळ 1967 आणि 1971 मध्ये भानुदास कवडे आणि 2014 आणि 2019 मध्ये हेमंत गोडसे या दोन खासदारांना सलग एकापेक्षा जास्त टर्म या मतदारसंघाचा खासदार म्हणून मिरवता आलं। त्याशिवाय कोणालाही सलग 2 टर्म खासदार इथं राहता आलं नाही। 1991 पासून काँग्रेस आणि शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात या जागेसाठी रस्सीखेच होत असल्याचं पाहायला मिळालं आपल्याला। राज ठाकरेंच्या मनसेनं मधल्या काळात नाशिकमध्ये चांगली कामगिरी केली। ज्यावेळेस त्यांचे 13 आमदार निवडून आले त्यावेळेस त्यांनी मनपाची सत्ताही नाशिकमध्ये मिळवली। 2009च्या लोकसभा निवडणुकीत तर अवघ्या 20,000च्या फरकानं त्यांची खासदारकीची संधी हुकली, पण त्यानंतर मात्र मनसेला लोकसभेत फारशी चमकदार कामगिरी करता आलेली नाही। आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये नाशिक शहरातील 3.5 विधानसभा मतदार प्रभावी ठरणार आहे। त्याचबरोबर मतदान फिरवण्याची क्षमता असलेले महसुली मंडळ देखील महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत। आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये नाशिक मतदारसंघातून महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झाला असला तरी महायुतीकडून अद्याप उमेदवारी जाहीर झालेली नाही। परंतु नाशिकमधील राजकारण तापलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसकडून छगन भुजबळ यांचे नाव आल्यानंतर राजकारणात अधिक रंगत चढली आहे। शिवसेनेनं पारंपरिक जागा आमच्याकडेच असल्याने शिवसेना जागा लढविणार असा दावा केला आहे। एकीकडे राजकारण रंग घेत असताना दुसरीकडे मतदानावर प्रभाव पडणारे गावं देखील मतदानाच्या तयारीला लागली आहेत। नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, नाशिक मध्य या 3 संपूर्ण शहरी मतदारसंघांचा समावेश होतो। तर त्याचबरोबर देवळाली या विधानसभा मतदारसंघाचा देखील अर्धा भाग हा नाशिक महापालिकेत समाविष्ट असल्याने नाशिक लोकसभा मतदारसंघात शहरातील 3.5 मतदारसंघांचा प्रभाव अधिक दिसून येतो। सिन्नर व इगतपुरी या ग्रामीण मतदारसंघापेक्षा शहरी भागातील मतदान अधिक प्रभावी ठरते। मात्र असे असले तरी नाशिक लोकसभा मतदारसंघातील महसुली मंडळं आहेत, त्यातील काही गावं देखील महत्त्वाची भूमिका मतदारसंघामध्ये बजावतात। त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीसह महायुती व निवडणुकीच्या मैदानातील उमेदवारांचे या गावांकडे अधिक लक्ष राहणार आहे। या गावांमधील मतदान खरं प्रमाणे प्रभावी ठरेल। त्यात नाशिक लोकसभा मतदारसंघात पूर्व, मध्यम, पश्चिम व देवळाली या मतदारसंघासह सिन्नर, इगतपुरी व त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमधील गावांचा समावेश होतो। इगतपुरी तालुक्यातील घोटी, टाकेद या महसुली मंडळातील गावे अधिक प्रभावी आहेत। त्याचबरोबर नाशिक तालुक्यातील गिरणारे, मखमालाबाद, सातपूर, म्हसरूळ, माळ, सांगवी, शिंदे, देवळाली, भगूर या मंडल कार्यक्षेत्रातील गावे महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत। या गावाचं मतदान नाशिकचा खासदार नेहमीप्रमाणे ठरवतो। आता नेमकी उमेदवारी या नाशिक लोकसभा मतदारसंघात कोणाला मिळणार याची सर्वांना उत्सुकता लागलेली आहे। तुम्हाला कधी असं वाटतही असेल की याला माहीत असेल किंवा यांना माहीत असेल रोकठोक मराठी या चॅनलला की ह्या लोकसभा मतदारसंघातील नेमका उमेदवार कोण, तर महाविकास आघाडीच्या वतीनं विजय करंजकर यांचं तिकीट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने कापल्यानंतर राजाभाऊ वाजे हा मराठा समाजाचा मतदार उद्धव ठाकरे यांनी नाशिकच्या जनतेसमोर ठेवला आहे। राजाभाऊ वाजे हे 2014 आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते। त्यांना उमेदवारी मिळण्यामागं राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांचा हात असल्याचं बऱ्याचशा जाणकार लोकांचं म्हणणं आहे। विजय करंजकर हे नाराज आहेत, ते अपक्ष लढू शकतात, पण महत्त्वाचा उमेदवार म्हणजे इथले स्टँडिंग असलेले किंवा आधीपासून असलेले खासदार हेमंत गोडसे यांचं सुद्धा तिकीट कापलं जाऊ शकतं। महायुतीला एवढा विश्वास आहे की आपकी बार 400 पारच्या घोषणेसोबतच नाशिकचा खासदार देखील त्यांचाच निवडून येईल असं त्यांना वाटतंय।
त्यामुळे जर हेमंत गोडसे यांना तिकीट मिळालं तर हेमंत गोडसे आपल्या विजयाची हॅट्रिक करतील आणि नाशिकमध्ये विजयाची हॅट्रिक करणारा तिसऱ्यांदा निवडून येणारा खासदार हा रेकॉर्ड हेमंत गोडसे यांच्या नावावरती जाईल आणि ते रेकॉर्ड तो आपल्या नावावरती करतील जर ते निवडून आले तर. पण त्याआधी त्यांची उमेदवारी धोक्यात आली आहे. त्याचं कारण असं, महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा सुरू आहे. त्यातच एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ त्यांना ठेवायचा आहे. सोबतच ठाणे हा मतदारसंघ देखील एकनाथ शिंदे यांना आपल्या स्वतःकडे ठेवायचा आहे, कारण ठाणे हा त्यांचा पहिल्यापासूनचा एक बालेकिल्ला आहे एकनाथ शिंदे यांचा. एकनाथ शिंदे यांचं राजकारणच ठाणे जिल्ह्यातून सुरू झालं हे आपल्या सर्वांना माहीत आहे. ठाणे आणि कल्याण या 2 जागा जर एकनाथ शिंदे गटाकडे गेल्या तर नाशिक आणि धाराशिव म्हणजे उस्मानाबादची जागा ही अजित पवार गटाकडे जाऊ शकते. आणि अजित पवार गटाकडे जर ही जागा गेली तर ह्या मतदारसंघात ओबीसीचे नेते आणि ज्यांनी मराठा आरक्षणाविरुद्ध रान उठवलं होतं अख्ख्या महाराष्ट्र राज्यात, असे छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळण्याचे संकेत आहेत. आता जर छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळाली तर नाशिक जिल्ह्यात किंवा नाशिक शहरातील लोक त्यांच्या उमेदवारीकडे कसं बघतील. कदाचित महायुतीचा उमेदवार म्हणून भारतीय जनता पक्षाचे असलेले मतदार हे त्यांना डोळे झाकून केंद्रात नरेंद्र मोदी यांची सत्ता यावी, नरेंद्र मोदी हे पंतप्रधान व्हावेत आणि नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान होण्यासाठी एक खासदार आपण नाशिकमधून द्यावा या इच्छेनं कदाचित मतदान करतील. पण याच्यामध्ये सर्वात मोठा फॅक्टर आहे तो म्हणजे मराठा आरक्षण राजकारणाचा, मराठा समाजातील राजकारणाचा. मनोज जरांगे पाटील यांनी थेट हल्ले चढवत छगन भुजबळ यांच्यावरती टीका केली होती. तू येणाऱ्या निवडणुकीत कसा निवडून येतो हेच बघतो. त्यावेळेस तर ते येवला मतदारसंघात फक्त आमदार म्हणून त्यांनी आव्हान दिलं होतं. पण जर छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळाली तर मनोज जरांगे पाटील यांची भूमिका काय असते, सोबतच नाशिकमधील मराठा संघटनांची नेमकी भूमिका काय असते हे बघणं महत्त्वाचं ठरेल. जर मराठा विरुद्ध ओबीसी असं राजकारण नाशिक जिल्ह्यात झालं तर छगन भुजबळ यांना महायुतीचा उमेदवार असला तरी त्यांना हे राजकारण किंवा ही निवडणूक सोपी जाणार नाही हे स्पष्ट आहे. सोबतच हेमंत गोडसे यांची ताकद कमी करावी असं भाजपचं पहिल्यापासून उद्दिष्ट आहे. म्हणून भाजपनं मागच्या काळात शांतिगिरीजी महाराज हे विरुळ मठाचे जे मठाधिपती आहेत त्यांची उमेदवारी देखील भाजपकडून किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोबत घेऊन राज ठाकरे यांना शांतिगिरी महाराज हा उभा असलेला आयता उमेदवार द्यायचा आणि हेमंत गोडसे यांचं तिकीट कापायचं. किंवा हेमंत गोडसे जर तिसऱ्यांदा खासदार झाले तर साहजिक असतं, एखादा माणूस तिसऱ्यांदा खासदार किंवा आमदार होतो त्यावेळेस त्याचं वर्चस्व, त्याची ताकद वाढली जाते. येणाऱ्या काळात तो राज्यमंत्रीपद, मंत्रिपदाची देखील त्याच्या पक्षाकडच्या कोट्यातनं मागणी करतो. म्हणून हेमंत गोडसे यांचं खच्चीकरण करायचं, त्यांची ताकद कमी करायची याच्यावरती भाजपचं लक्ष पहिल्यापासून आहेच. सोबत आता एकनाथ शिंदे आणि अजित पवार या 2 वेगवेगळ्या पक्षांमध्ये जागा वाटप करत असताना त्यांना कोणत्या जागा द्यायच्या याच्यावरती हा पेच अडून राहिलेला आहे. पण नाशिक जिल्ह्यात आधी देखील जी 2019ची निवडणूक झाली ती मराठा समाजाच्या राजकारणावरती झाली. त्यावेळेस हेमंत गोडसे हे निवडून आले, छगन भुजबळ यांचा पराभव झाला. पण मराठा समाजात असलेले माणिकराव कोकाटे यांनी जवळपास 1 ते सव्वा लाखाच्या आसपास मतं मिळवली होती आणि वंचित बहुजन आघाडीचे पवन पवार यांनी देखील 1 लाख, जवळपास 1 लाख ते 1,10,000 एवढी मतं मिळवली होती. त्यामुळं मराठा समाजाचं जवळपास संपूर्ण मतदान हे हेमंत गोडसे यांना गेल्यामुळं छगन भुजबळ यांचा पराभव झाला होता. आत्ताच्या निवडणूक देखील महायुतीचा खासदार नाशिकमधून येईल अशी सर्वत्र चर्चा किंवा असा अंदाज आहे. पण जर उमेदवार छगन भुजबळ असेल तर महायुतीला नाशिकचं लोकसभा इलेक्शन किंवा इथली जागा आहे ती अवघड जाऊ शकते. आणि प्रेक्षकांना हे बघा, एक लोकसभा मतदारसंघांवरती पक्षांचं राजकारण खेळत नाही. 48 लोकसभा मतदारसंघ, त्यात देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पक्षाकडून, एकनाथ शिंदे शिवसेनेकडून आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आपलं आपलं म्हणणं मांडताय. त्यांना 1 लोकसभा मतदारसंघांवरती त्यांचं पुढचं राजकारण अवलंबून नसतं. आज जरी चर्चा सुरू असली की महायुतीकडे जागा आहे परंतु ती अजित पवार गटाला गेल्यामुळं छगन भुजबळ इथून उमेदवार असतील, हेमंत गोडसेचं तिकीट कट झालेलं आहे, समोरून महाविकास आघाडीने राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिल्यामुळं विजय करंजकर यांचं तिकीट कट झालेलं आहे. हे 2 उमेदवार बंडखोरी करू शकतात, ते अपक्ष देखील उभे राहू शकतात. विजय करंजकर अशी यांची तयारी देखील सुरू आहे. हेमंत गोडसे देखील, मी इथं खासदार असताना माझं तिकीट कापलं त्यामुळे ते देखील अपक्ष उभे राहू शकतात. पण राजकारणात काही परमनंट नसतं, ह्या बातम्या ह्या पेरल्या जातात. नक्की हे तिकीट जोपर्यंत जाहीर होत नाही तोपर्यंत कोणालाही समजणार नाही हे तिकीट कोणाला मिळतंय. कदाचित ह्या सर्व चर्चा सुरू असताना जर मनसेसोबत काही वाटाघाटी झाल्या आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जर यांची काही डील झाली
तर नाशिक लोकसभेची जागा भारतीय जनता पक्ष आणि महायुती ही मनसेला देखील सोडू शकतं. त्यामुळं जोपर्यंत उमेदवार जाहीर होत नाही तोपर्यंत नाशिकमधून नेमकं कोण उमेदवार आणि कोणता पक्षाचा उमेदवार राहील हे सांगणं अजूनही जवळपास अनिश्चित आहे, कठीण आहे. या व्हिडिओमध्ये इथेच थांबू. पण नाशिक लोकसभा मतदारसंघ हा उत्तर महाराष्ट्रातील राजकारण करण्यासाठी फार महत्त्वाचा आहे हे तुम्हाला आता समजलं असेल. आता छगन भुजबळ जर महायुतीकडून उमेदवार असले तर नाशिकचे मतदार छगन भुजबळ यांना निवडून देतील का? मराठा समाजाचा नेमका काय या उमेदवारीवरती रिप्लाय असेल किंवा मराठा समाज त्यांना मतदान करेल का? महायुतीचा मतदार असला तरी मराठा समाज हा छगन भुजबळ यांना पाठिंबा देईल का? यावर तुमचं काय मत आहे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा. या व्हिडिओमध्ये इथेच थांबू. या व्हिडिओला लाईक करा. सोबतच आपल्या रोखोक मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चॅनलचे व्हिडिओ बघा, ते शेअर करा आणि बेल आयकॉन दिसतंय ते प्रेस करा. त्यामुळे जरा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील.